शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पावनभूमीत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चिंचपूर या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व तथा सर्वसामान्य गोरगरिबाच्या हाकेला बोलून धावून येणारे या गावचे ध्वनी सम्राट सन्माननीय या गावचे कर्तबगार उपसरपंच कल्याणजी घुगे तथा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री किल्ले धारूर तालुक्याच्या युवक सरचिटणीसपदी निवड झालेले सीतारामजी लांब या दोघांचा सन्मान लाईव्ह दिवेकरांच्या माध्यमातून श्री आणि चिंचपूर या गावातील नागरिकांच्या माध्यमातून श्री करण्यात आलेला आहे। कारण चिंचपूर या गावची ओळख एक आदर्श गाव म्हणून श्री नावारूपास येत आहे। कारण बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारूर तालुक्याच्या धर्तीवर एक विकासाचे मॉडेल करण्याचे सौभाग्य सन्माननीय कल्याणजी घुगे यांच्या हातून करत असल्यामुळे ते एक आदर्श पाहण्यासारखा निकाल चेहरा म्हणून श्री धारूर तालुक्यामध्ये कर्तबगार नेता म्हणून श्री नावारूपास आलेले आहेत। आणि मंत्री पंकजाताईजी मुंडे साहेब यांच्या विचारावर चालणारे व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून श्री सीतारामजी लांब यांच्याकडे पाहिजे आणि एकनिष्ठेचे फळ त्यांना दिलेले असल्यामुळे त्यांची राज्याचे मंत्री पंकजाताईजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि या बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या माध्यमातून श्री किल्ले धारूर तालुक्याच्या युवक सरचिटणीसपदी निवड केलेली असल्यामुळे आज लाईव्ह देवकरांच्या माध्यमातून आणि चिंचपूर येथील नागरिकांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात आला। कारण राजे शिवछत्रपती राष्ट्रसंत भगवान बाबाच्या पावनभूमीत असणाऱ्या चिंचपूर या गावामध्ये या दोन्ही गाव सम्राटाचा आज लाईव्ह देवकरांच्या माध्यमातून श्री सन्मान करण्यात आला। तरी सत्कार मूर्ती सन्माननीय सीतारामजी लांब यांना परिचारो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवक सरचिटणीसपदी निवड झालेली असल्यामुळे आपण काय सांगता? भारतीय जनता पार्टीचे धारूर तालुक्याचे युवा मोर्चाचे सरचिटणीसपदी माझी निवड झालेली आहे। त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे। पंकजाताई, प्रीतमताई आणि डॉक्टर हजारी साहेब व तालुका अध्यक्ष यांचे सर्वांचे मी आभार मानतो। इथून पुढे मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून काम करेल व आजपर्यंतही केले आहे। इथून पुढे व्यवस्थित काम करेल। अरे वा, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती सक्षम पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करेल अशी प्रकारे लाईव्ह देवकरला माहिती देताना युवकचे सरचिटणीस किल्ले धारूरचे सीतारामजी लांब लाईव्ह देवकरला माहिती देतात। तसेच या गावचे कर्तबगार व्यक्तिमत्व तथा लोकप्रिय नेता म्हणून विकासाचे मॉडेल करून या बीड जिल्ह्यासह धारूर तालुक्यामध्ये चिंचपूर गावचा विकास करून दाखवणारे सन्माननीय कल्याणजी घुगे उपसरपंच यांना आपण विचारू हा जे आपण विकासाचा बोलाव भरून श्री एक आदर्श ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा विकास करीत आहात त्याबद्दल काय सांगता? काय सर, हे जे आपल्या गावामध्ये लाईव्ह देवकरांच्या माध्यमातून गावाचा सर्वे केला आणि दोन्ही सम्राटांचा सन्मान करण्यात आला। आपण हे लाईव्ह देवकरांच्या माध्यमातून पाहू शकता की नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहात। काय सांगता हे सत्कार मूर्तीबाबत? लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आमचे दैवत, यांच्या पाठीमागं आम्ही सर्व पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे यांच्या कार्याला आम्ही सर्वांनी वाहून घेतलेलं आहे। आमच्या गावातील उपसरपंच कल्याणजी घुगे तसेच आमचे युवा नेते असणारे सीताराम लांब यांना आम्ही आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी सहकार्य करू। आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचा आम्ही मनातून काम केलेलं आहे आणि इथून पुढे ही अशाच प्रकारचं सामान्य गोरगरीब लोकांचं या ठिकाणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ही अशी या ठिकाणी आणि या ठिकाणी दोघांनाही पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो। अरे वा, या गावच्या कर्मभूमीमध्ये सन्मान सोहळा होत असते। दोन्ही नेते आमच्या गावचे उज्ज्वल करून या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर चिंचपूर या गाव नावारूपास आणतील अशी प्रक्रिया लाईव्ह देवकरला माहिती देताना चिंचपूर या गावातील नागरिक बोलतात। पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह देवकर, बीड।